श्रीरामपूरला आपल्या शेती महामंडळाची हजारो एकर जागा ZR2 कंपनीच्या नावाने ती जागा मागणी केली. दावसला जाऊन करार पण केला. ज्यावेळेस आम्ही सगळी मागणी केली तिथे जिमी ओल्सन नावाचा एक संबंधित व्यक्ती, तो प्रवारा शुगरला पण व्यवस्थापक म्हणून काम पाहतो, अनेक त्यांच्या संस्थांमध्ये काम पाहतो. अनेक लोक अशी आम्हाला एकत्रित दिसले आणि आम्ही ते शासनासमोर मांडलं, म्हणून ती जागा वाचली ना. कारण ती ZR2 कंपनी सुद्धा यांचीच होती. तसा सुद्धा याच्या मागे प्रकार असू शकतो की ही कार्यालय ट्रान्सफर करायचं, स्थलांतरित करायचे आणि ही हजारो कोटी रुपयाची जागा ही आपल्या कुठल्या तरी एखाद्या संस्थेच्या नावावर घ्यायची. या सगळा प्रकार आहे. आज वास्तविक पाहिलं तर या स्थलांतराला तर आमच्यासारख्या या लोकांचा तर विरोध आहेच, कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. म्हणजे तुम्ही जिल्ह्याचं नाक सोडून तुम्ही दुसरीकडे घेऊन जायचं. आज वास्तविक पाहिलं तर तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करता आणि तुम्ही अशी जर कार्यालय त्या भागा घेऊन चालले. मधल्या काळात NHIचं कार्यालय सुद्धा मी संबंधित गडकरी साहेबांना मधल्या काळात भेटलो. NHIचं ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी अपेक्षित आहे, कुठे शिर्डीला अपेक्षित आहे, एखाद्या तालुक्याच्या प्लेसला जिल्ह्याच्या ठिकाणी ते कार्यालय पाहिजे. ते कार्यालय सुद्धा स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. मी त्याबाबत संबंधित गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नगर शहराच्या परिसरात, नगर जिल्ह्याच्या परिसरामध्ये अजून काही त्या संबंधित विभागाची लेंथ शिल्लक आहे, अजून काही काम मंजूर होणार आहे, त्यामुळे ते कार्यालय सुद्धा नाही गेलं पाहिजे ही त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना पण केल्या. आज मधल्या काळात आपला जिल्हा असा होता की त्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच नव्हतं. मी ज्यावेळेस खासदार झाल्यानंतर अनेक वेळा संसदेमध्ये मागणी केली, मंत्री महोदयांना भेटलो, मेडिकल कॉलेज आपण मंजूर करून आणलं. मेडिकल कॉलेज मंजूर केल्यानंतर एक कमिटी बसली, त्यावर त्या ठिकाणी जागा फायनल करण्यासाठी कमिटी बसली. ती कमिटी यांनी आमच्या पदाचा गैरवापर करून त्या कमिटीला सांगितलं 3 जागा फायनल करा. कमिटीला 3 जागा फायनल करावं लागतात. त्यामध्ये अकोल्याची जागा फायनल केली, दुसरी जागा लोणी प्रवाराची जागा फायनल केली आणि तिसरी नगर तालुक्यातली एक जागा फायनल केली. आणि त्या जागामध्ये तुम्हाला सांगतो टेक्निकल अडचण, अकोल्याची जागा एकदम डोंगरातली दऱ्याखोऱ्यातली जागा, म्हणजे ती जागा त्या कमिटीला दाखवल्यानंतर कमिटीने सांगितली जागा अप्रूव्हलच होत नाही. नगर तालुक्यातली जागा बघितल्यानंतर ती जागा आर्मीच्या अखत्यारीत येत होती. आर्मीवाल्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे ती जागा सुद्धा कमिटीने सांगितली जागा बसत नाही. मग पर्यायी जागा कुठली फायनल केली होत होती, त्यांच्या गावाकडली जागा फायनल होत होती. ज्यावेळेस मला ही बातमी कळाल्यानंतर मी त्या कमिटीला शासन निर्णय दिला. नवीनच कलेक्टर